ॐ नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण यक्ष प्रश्न बघत आहोत आणि आजचा प्रश्न आहे, किं नो हित्वा प्रियो भवति. किं नो हित्वा प्रियो भवति. कशाचा त्याग केला असता मनुष्य लोकप्रिय होतो. त्याचं उत्तर आहे, मानं हित्वा प्रियो भवति. मान, अहंकार, अभिमान हा सोडल्यामुळे मनुष्य लोकप्रिय होतो. म्हणजे कशाचा त्याग केल्यामुळे मनुष्य लोकप्रिय होतो हा प्रश्न आहे. किं नो हित्वा प्रियो भवति आणि उत्तरात काय आहे, मानं हित्वा प्रियो भवति. म्हणजे जर आपल्याला लोकप्रिय व्हायचं असेल, जर आपल्याला वाटत असेल की लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे, आपला आदर केला पाहिजे, तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अहंकाराचा त्याग. हा अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही कधीही लोकांना आवडणार नाही. कारण अहंकारी मनुष्य काय करतो, इतरांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो की मी तुझ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे, या पदासाठी मीच योग्य आहे. म्हणजे ज्या लोकांच्या भरोशावर त्याला यश मिळतं त्या लोकांना तो मुळीच क्रेडिट देत नाही की माझ्यामुळे यश मिळाले आहे. तुम्ही तर काय सगळे मूर्खच आहात, तुम्हाला काय कळतं. म्हणजे असा मनुष्य जगामध्ये कधीही लोकप्रिय होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये खूप अहंकार असेल. तुमच्यामध्ये सगळे गुण असू द्या आणि तरीसुद्धा तुम्ही नम्र असा. गवत बघा, गवत बघतो आपण, जेव्हा पूर येतो तेव्हा गवत काय होतं, वाकून जातं. एखादं झाड बघा, संत्र्याचं झाड असो, आंब्याचं झाड असो, जेव्हा आंबे आणि संत्रे येतात तेव्हा त्याच्या फांद्या खाली झुकतात. पण काही काही झाडं असतात ताठपणे उभे राहतात आणि पुरामध्ये वाहून जातात. जोरात हवा आली की तुटून पडतात. म्हणजे तुमच्यामध्ये गुण असू द्या, पण मात्र तेवढीच नम्रता पण असू द्या. मी काहीतरी श्रेष्ठ आहे, इतरांपासून मी काहीतरी वेगळं आहे. तुम्ही वेगळे असालही, तुम्ही श्रेष्ठ असालही, पण ते लोकांनी म्हटलं पाहिजे. तुम्ही स्वतःचा ढिंडोरा पिटवायला नको की मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. जो मनुष्य नम्र असतो त्याच्याकडे सगळं काही असतं, पण लोक त्याच्यावर प्रेम करतात. कारण तो इतरांचा आत्मविश्वास वाढवतो, तो इतरांना वर येण्यासाठी मदत करतो. आपले अब्दुल कलामजी बघा, महान होते, पण त्यांचे सगळे कलीग त्यांच्यावर प्रेम करायचे. त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे त्यांच्यावर प्रेम करायचे. कारण कोणतंही यश मिळालं तरी ते म्हणायचे की हे यश माझं नाही, ह्या माझ्या बांधवांनी मला मदत केलेली आहे. हे सगळं क्रेडिट त्यांना जातं, त्यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळालेलं आहे. म्हणजे ते कधीही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. इतरांना मार्गदर्शन करायचे, सगळं काही करायचे, पण मात्र क्रेडिट ते स्वतः न घेता इतरांना द्यायचे. हा असतो महान मनुष्य. अशा व्यक्तीवर सगळेच प्रेम करतात, कारण ते सगळ्यांचा उत्साह वाढवतात. कुणालाही डिग्रेड करत नाही, कोणाचे अपमान करत नाही, कोणालाही खच्ची करत नाही. अरे काय, हे एवढंसं छोटंसं काम तुला कळत नाही, तू किती मूर्ख आहे, असं म्हणून कोणाचे मन दुखवत नाही. शक्य झाली तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून बघा, जगामध्ये जर आपल्याला लोकप्रिय व्हायचं असेल
लोकांनी जर आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, लोकांनी आपल्यावर प्रेम केलं पाहिजे, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण नेहमी नम्र राहिलो पाहिजे. आपल्यामधला अहंकार पूर्ण सोडून दिला पाहिजे. जातीचा अहंकार, धनाचा अहंकार, पदाचा अहंकार, कितीतरी प्रकारचे अहंकार असतात. श्री रामकृष्ण एक गोष्ट सांगायचे. एक बेडूक होता आणि त्या बेडकाच्या बिळामध्ये 1 रुपयाचं नाणं होतं. एक दिवस हत्ती तिथून जात होता, त्याच्या बिळाजवळून जात होता. तेव्हा हा बेडूक त्या बिळामधून बाहेर आला आणि त्या हत्याला लाथ दाखवतो. अरे हत्या, तुझं एवढं साहस की तो माझ्या बिळावरून जात आहे. आता हा बेडूक पण 1 रुपया होता बिळामध्ये. त्याचा याला अहंकार होता की मला काय तू समजतो, माझ्याकडे 1 रुपया आहे. म्हणजे हा अहंकार असा असतो. काही लोक तर काहीही नसताना, आता ज्यांच्याकडे काहीतरी गुण आहे, सामर्थ्य आहे, त्यांना अहंकार असला तर आपल्याला ठीक आहे, आपण मान्य करू शकतो. पण असे लोक आहे की ज्यांच्याकडे काहीच नसते, बुद्धी नाही, सामर्थ्य नाही, कसं तरी वशिला लावून ते वर आलेले आहे आणि तरी मात्र त्यांना खोटा अहंकार असतो. आणि एक दिवस त्यांना कळतं की अरे मी हे काय केलं, आता सगळे लोक मला सोडून जात आहे आणि मी तर करू शकत नाही. मग त्याची पोल उघडी पडते, कारण अहंकारी माणसाशी कोणीही काम करू शकत नाही. कारण तो सगळ्यांवर बॉसिंग करतो, सगळ्यांना दाबून टाकतो, सगळ्यांना आदेश देतो, सगळ्यांच्या चुका बघतो. तर इथे म्हटलं आहे की अहंकार हा आपला मोठा शत्रू आहे. जर अहंकार आपल्यामध्ये असेल तर आपण कधीही लोकप्रिय होणार नाही. म्हणून अहंकाराचा त्याग केला पाहिजे. तुमच्याकडे पैसा असू द्या, नाम असू द्या, यश असू द्या, पॉवर असू द्या, सगळं काही तुमच्याकडे असू द्या, पण त्याचा अहंकार मुळीच बाळगू नका. हे सगळं भगवंताने तुम्हाला दिलेलं आहे, त्या भगवंताचा तुम्ही आभार माना. ही भगवंताची कृपा समजा. त्याच्यामध्ये अहंकार करण्यासारखं काय आहे? जर अहंकार केला तर भगवंत ते सगळं काढून पण घेऊ शकतो, त्याच्यामध्ये सामर्थ्य पण आहे. जे तो धडा शिकवू शकतो. जर आपल्याला अहंकार झाला, आपण म्हटलं की नाही मी श्रेष्ठ आहे, भगवान वगैरे काही नाही, मी सगळे प्रयत्न केल्यामुळे मोठं झालो आहे, तर हा अहंकार आपल्याला सोडावा लागेल. हा अहंकारच जगामध्ये आपला नाश करेल. सगळे लोक आपले दुश्मन होतील आणि कोणीही आपल्यावर प्रेम करणार नाही. म्हणून लोकप्रिय व्हायचं असेल तर त्याग कशाचा करा? अहंकाराचा त्याग करा. नंतरचा प्रश्न आहे, किम नो हित्वा अर्थवान भवती. किम नो हित्वा अर्थवान भवती. कशाचा त्याग करणे माणसाच्या हिताचे आहे? उत्तर काय आहे? कामम हित्वा अर्थवान भवती. कामनांचा त्याग करणे हे माणसास हितकर आहे. आता कशाचा त्याग केल्यामुळे माणसाचं हित होतं, आपल्यासाठी हितकर काय आहे? तर इथे उत्तर काय आहे की कामनांचा त्याग करणं. कामम हित्वा अर्थवान भवती. म्हणजे कामनांचा त्याग करणं हे मनुष्याच्या हिताचं आहे. कारण आपण हे नेहमी समजून घेतलं पाहिजे की ह्या कामनाच आपलं मन अशांत करतात. ह्या कामना पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला क्रोध येतो. आपल्या रागाचं कारण काय? आपल्या कामनांमध्ये जर कोणी अडथळा निर्माण केला तर लगेच आपल्याला क्रोध येतो. म्हणजे काम आणि क्रोध हे नेहमी सोबत जातात. तेव्हा जेवढ्या आपला कामना कमी तेवढा आपण सुखी राहू. तेव्हा त्याग कशाचा केला पाहिजे? कामनांचा त्याग केला पाहिजे. डिझायरलेसनेस. माताजींना विचारलं एका भक्तांनी की आम्ही कशासाठी प्रार्थना करावी? माताजी म्हणाल्या, प्रार्थना करा की मी कामनाशून्य झालो पाहिजे. भगवंता मला कामनाशून्य कर. कारण ह्या जगामध्ये एवढ्या काही वस्तू आहे, एवढ्या काही गोष्टी आहे
की ज्यामागे आपलं मन सारखं धावत असतं. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. याला म्हणतात भौतिकवाद. भौतिकवाद एवढा वाढलेला आहे आणि आज लोकांकडे पैसे पण येत आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामना कमी होण्याऐवजी वाढतच आहे. बघा, जेव्हा मनुष्य रानटी होता, जंगलामध्ये होता, त्याला 2 वेळचं अन्न म्हणजे पुरेसं होतं. त्याच्या मनामध्ये दुसऱ्या कोणत्याही कामना नव्हत्या. 2 वेळ जेवण मिळालं की तो आनंदी राहायचा. आता बघा, जशी जशी माणसाची प्रगती होत गेली, त्याच्या कामना पण वाढत गेल्या आणि अशांती पण वाढत गेली. रात्रंदिवस त्याला चिंता लागलेली असते. म्हणजे बघा, या कामनाच आपला शत्रू आहे. उगीचच कशाला कामना करायच्या, आणि आपल्याला हे माहिती आहे की सगळ्या कामना पूर्ण होऊ शकत नाही. कामना भरपूर आहे, पण त्या सगळ्या पूर्ण करणं शक्य आहे का? शक्यच नाही आहे. मग उगीचच आपल्या कामना वाढवायच्या कशाला? जे आहे त्यामध्ये आपण संतुष्ट राहिलो पाहिजे. ठीक आहे बाबा, लोकांना राहायला घर पण नाही आणि आपल्याला घर आहे. आता पुन्हा आपण कशाला कामना करायची की मोठं घर घेतलं पाहिजे, 2 घरं घेतली पाहिजे, 4 घरं घेतली पाहिजे, आणि कितीही घेतली तरी समाधान तर नाहीच. रात्रंदिवस तुम्हाला राबावं लागतील, कष्ट करावे लागतील, पैसा कमावा लागेल आणि सगळं जीवन त्यामध्ये तुमचं नष्ट होईल. म्हणून आपल्या मनामधल्या कामना कमी करणं, आणि कामना जर काढूनच टाकल्या तर मग तर मनुष्याला ईश्वर लाभच होऊ शकतो. जर मनामध्ये एकही कामना नसेल तर तो तर ब्रह्मज्ञानीच आहे. कारण तुम्हाला कामना करण्यासारखं काहीही या जगात नाही. तुम्ही ह्या सगळ्या जगाचे मालकच आहात. हे सगळं तुमचंच आहे, पण हे आपल्याला माहिती नाही. जर आपल्याला ब्रह्मज्ञान झालं तर कळेल की हे जग पूर्ण आपलं आहे, हे आपलं ऐश्वर्य आहे, आपण भगवंताचे संतान आहोत. हे जग जर भगवंताचं असेल तर आपला त्यामध्ये अधिकार आहे. पण या अज्ञानी मनुष्याला कळत नाही आणि तो या जगामधून जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो. स्वामीजींना प्रश्न विचारला होता इंगरसोलनी की स्वामीजी, तुमच्यापेक्षा मी जास्त प्रॅक्टिकल आहे. हे जग म्हणजे काय, संत्रा आहे, आणि त्या संत्र्यामधला रस जास्तीत जास्त कसा पिळता येईल यासाठी मी प्रयत्न करतो की मृत्यूच्या अगोदर जेवढा रस काढता येईल तेवढा रस काढायचा. तेव्हा स्वामीजी म्हणाले की बघा, तुमच्यापेक्षा मी बुद्धिमान आहे. तुम्हाला मरणाची भीती आहे, तुम्हाला वाटतं की मरेपर्यंत रस काढला पाहिजे, पण मी तर अमर आहे, मला घाई कसली आहे, मी आरामात रस काढेल. म्हणजे बघा, आपलं खरं स्वरूप अमर आहे. ह्या जगामधली कोणतीही गोष्ट आपल्याला प्रलोभित करू शकत नाही, कारण त्याच्यापेक्षाही आनंद देणारी कितीतरी मोठी गोष्ट आहे, ते म्हणजे स्वतःला जाणून घेणं. स्वतःला जाणून घेणं म्हणजे या जगाला जाणून घेणं, म्हणजे एवढं सगळं जाणून घेणं, हे सगळं ज्ञान प्राप्त होणं आणि हे सगळं आपलंच आहे अशी अनुभूती येणं की या सगळ्यांमध्ये मीच आहे. आता मी कशाची कामना करू? मी राजा आहे, हे सगळं राज्य माझ्या मालकीचे आहे, त्यामध्ये मी कामना कशाची करू? पण मनुष्याला कळत नाही. तो रात्रंदिवस भिकाऱ्यासारखाच असतो, तो नुसता भिकच मागत फिरत असतो. त्याला कळत नाही की आपण राजकुमार आहो, हे भगवंताचं जग आपलंच आहे. हे न कळल्यामुळे तो आपल्या कामना वाढवतच जातो आणि कामना पूर्ण होत नाही, आणि ज्या कामना अतृप्त राहतात, या जन्मामध्ये पूर्ण होऊ शकल्या नाही, त्या कामना पूर्ण करण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि तो पुन्हा प्रयत्न करतो. ठीक आहे, मला या जन्मात प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे, मरेपर्यंत प्रयत्न करणार, आणि झाला नाही तर मेल्यानंतर पुन्हा तो तेच प्रयत्न करणार, त्यासाठीच पुन्हा प्रयत्न करत राहणार. 2-4 जन्मात त्याला मिळेलही, पण 2-4 जन्म वाया गेले ना. तुम्ही पंतप्रधान होऊन तरी काय आहे, टेम्पररी आहे, 5 वर्ष 10 वर्ष जाणारच आहे. पण बघा, मनुष्य किती मूर्ख असतो, इतके काही कामना बाळगतो मनामध्ये, त्याला वाटतं की या सगळ्या जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी मलाच मिळाल्या पाहिजे. पण ते कधी शक्य आहे का? हे ह्या मनुष्याला न कळल्यामुळे त्याचे एवढे हाल होतात जगामध्ये.
आणि ती वस्तू मिळाली की मग त्याला आसक्त होतो आणि ती वस्तू गेली तर त्याला दुःख होते. म्हणजे बघा या कामना किती धोकादायक आहे. तेव्हा कामनाचा त्याग केला पाहिजे. हेच माणसाच्या हिताचं आहे. उगीचच कामना वाढवू नये. आणि कामनाच वाढवायच्या आहे तर जगाचं कल्याण करण्याच्या कामना ठेवा. स्वतःच्या स्वार्थाच्या कामना करू नका. तर अशा प्रकारे बघा, जर आपण कामनांचा त्याग केला तर त्यामध्ये आपलं हित आहे. आपलं मन शांत होईल, आपलं मन पवित्र होईल आणि आपण जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करून घेऊ. ह्या कामनांमुळेच आपली प्रगती होत नाही. ह्या कामनात आपल्या आध्यात्मिक मार्गामधलं मोठं विघ्न आहे. तेव्हा इथे कामनाचा त्याग करणं हेच मनुष्याला हितावह आहे असं युधिष्ठिराने सांगितलेलं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे का दिशा कोणती? उत्तर आहे संतः. सत्पुरुष हीच दिशा होय. म्हणजे आपण ह्या जगामध्ये आलेलो आहोत. आता या जगामध्ये आपल्याला काय पाहिजे? आपल्याला डायरेक्शन पाहिजे. कारण ह्या जगामध्ये आलेलो आहोत, आपल्याला काहीही अनुभव नाही. ह्या जगामध्ये आपण कोणत्या मार्गाने गेलो पाहिजे, कोणत्या डायरेक्शनने गेलो पाहिजे हे आपल्याला काहीही माहिती नसते. त्यामुळे आपला सगळा गोंधळ होतो. पण जे संत असतात ते समाजाला दिशा दाखवण्यासाठीच जन्म घेत असतात. ते जगामध्ये कशासाठी येतात? समाजाला मार्ग दाखवण्यासाठी. आपण 1000 वर्षे गुलाम होतो. 1000 वर्षाची गुलामगिरी आपण पत्करली. पण त्यावेळेसुद्धा भारतामध्ये संतांचा अभाव नव्हता. म्हणून आपला धर्म जिवंत राहिला, आपण जिवंत राहिलो. ह्या समाजाला दिशा दाखवण्याचं काम संतांनी केलं. आता बघा, आपल्यावर जेव्हा मुसलमानांचं राज्य होतं, मोगलांचं राज्य होतं, त्यावेळेस महाराष्ट्रामधून शिवाजी महाराज उभे राहिले आणि त्यांना मार्गदर्शन कोणी केलं? शिवाजी महाराजांनी. त्यांना मार्गदर्शन कोणी केलं? समर्थ रामदास स्वामींनी. ते समर्थ रामदास स्वामी एक संत महापुरुष, त्यांनी त्यांना दिशा दाखवली की आपल्याला आपल्या धर्माचं रक्षण करावं लागेल. त्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करावं लागेल. ही दिशा रामदास स्वामींनी शिवाजींना दाखवली आणि त्यामुळे त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, मराठ्याचं राज्य स्थापन केलं. म्हणजे बघा, हे संत वेळोवेळी येतात. जेव्हा जेव्हा समाज संकटामध्ये सापडतो तेव्हा तेव्हा हे महापुरुष येतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आपले अधोगती होऊ देत नाही, आपला विनाश होऊ देत नाही, तर आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपण त्याच मार्गाने गेलो पाहिजे. त्यांनी दाखवलेला मार्गच आपल्या हिताचा असतो. मी जे म्हटलं आहे दिक म्हणजे दिशा कोणती, तर दिशा कोणती म्हणजे संतांनी दाखवलेली दिशा तीच खरी आहे. एकदा आपलं डायरेक्शन चुकलं, आपण वाईट मार्गाने गेलो तर शेवटी आपण खड्ड्यामध्ये पडणार. आपण आपला विनाश करून घेणार. आपलं रक्षण कोणीही करू शकणार नाही, कारण डायरेक्शनलेस आहे. आज आपण बघतो की युवकांना काही डायरेक्शनच नाही. काय जीवनामध्ये करावं, काय करू नये हेच त्यांना माहिती नाही. आणि म्हणून स्वामी विवेकानंद आले. त्यांचा जन्मदिवस आहे 12 जानेवारी, राष्ट्रीय युवा दिवस. म्हणजे युवकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी स्वामी विवेकानंद आविर्भूत झाले. त्यांनी युवकांना दिशा दाखवली म्हणून त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांनी सगळ्या तरुणांना दिशा दाखवली की तुम्ही सामर्थ्यशाली झाले पाहिजे, तुम्ही धैर्यवान झाले पाहिजे, तुम्ही आत्मविश्वासी झाली पाहिजे, तुमच्यामध्ये सामर्थ्य पाहिजे, तुम्ही सत्याचं आचरण केलं पाहिजे, तुम्ही धर्माचं आचरण केलं पाहिजे, तुम्ही काहीतरी पराक्रम गाजवला पाहिजे, देशाला स्वतंत्र केलं पाहिजे, आध्यात्मिकतेचा प्रचाराने प्रसार केला पाहिजे. असे कितीतरी उपदेश स्वामीजींनी युवकांना दिलेले आहे. म्हणजे हे महापुरुष वेळोवेळी येतात आणि आपल्याला दिशा दाखवतात. ह्या जगामध्ये आपण आलेलो आहोत. या जगामध्ये अनेक रस्ते आहेत, अनेक मार्ग आहेत.
आता काही मार्ग आहे चांगल्याकडे घेऊन जाणारे, काही मार्ग आहे वाईटाकडे घेऊन जाणारे, विनाशाकडे घेऊन जाणारे. तेव्हा आपण कोणता मार्ग निवडला पाहिजे हे ते सांगतात, ते मार्गदर्शन करतात आणि त्यानुसार सगळा समाज त्यांचं ऐकतो आणि त्याप्रकारे त्या दिशेनं मग समाज जाऊ लागतो. म्हणजे बघा, समाजाला किंवा व्यक्तीच्या जीवनाला दिशा दाखवणारे कोण आहे, तर हे संत आहे. म्हणून ते म्हटलं आहे दिक, दिशा कोणती? उत्तर संतः, सत्पुरुष हीच दिशा होय. म्हणजे हे जे महापुरुष आहे, सत्पुरुष आहे, संत आहे, हीच दिशा योग्य आहे. त्यांनी दाखवून दिलेला मार्गच योग्य आहे. हे आपण मनामध्ये ठामपणे बसवलं पाहिजे. आपला दृढ विश्वास पाहिजे की आपल्याला संत लोक, महापुरुष लोकच योग्य दिशा दाखवू शकतात. बाकीचे सगळे कसे आहे, स्वार्थी आहे, ते आपल्याला योग्य दिशा दाखवू शकत नाही. ते आपल्याला लुबाडण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा स्वतःचा स्वार्थ असतो. ते त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला सांगतात तुम्ही असं करा. त्यामध्ये आपलं कल्याण नसते, त्यांचं जास्त कल्याण असते. पण संतांची मात्र आपल्याकडून काहीही अपेक्षा नसते. ते फक्त आपल्याला मदतच करू इच्छितात. त्याच्या बदल्यात त्यांना काहीही मोबदला नको. ते निस्वार्थ असतात, अहेतुक कृपासिंधू असतात. काही हेतू न ठेवता ते कृपा करतात. म्हणून आपण अशा लोकांनी दाखवलेल्या मार्गानेच गेलो पाहिजे. हेच या ठिकाणी आपल्याला राजा युधिष्ठिराने सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.